कॉर्पोरेट जिहाद विरोधात हिंदूंनी संताप व्यक्त केलाय। नाशिकमध्ये सकल हिंदूंचा मोर्चा निघाला। नाशिकमध्ये सकल हिंदू संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला। टीसीएसमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं हिंदू संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले। या संदर्भात भाजपच्या देवयानी फरंदे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी किरण गोटू यांनी संवाद साधलाय। बघूया। आज नाशिकमध्ये हिंदू सकल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे आमदार आहेत देवयानी फरंदे। ते एकूणच टीसीएस कंपनीमध्ये जी घटना घडली त्या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ आज मोर्चा निघतोय। अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। आपण या मोर्चामध्ये सहभागी होत आहे। प्रकरण अतिशय गंभीर आहे। हिंदूंच्या मुलींना फसवणं, त्यांना दबाव त्यांच्यावरती तयार करणं नोकरीच्या ठिकाणी आणि मग त्यांची आबरू लुटणं, त्यांना नमाज पडायला लावणं, त्यांना रोजे ठेवायला लावणं, त्यांना गोमांस खायला घालणं आणि मग त्यांचं धर्मांतरण करायला लावणं हा राष्ट्रद्रोह आहे, हा हिंदुस्थान आहे। आणि या हिंदुस्थानमध्ये आम्ही आमच्या मुलींची कोणी अशा पद्धतीने आबरू लुटून तिला धर्मांतरण करायला लावत असेल तर हे प्रकरण साधं नाहीये, हे राष्ट्रद्रोहाचं प्रकरण आहे। आणि या हिंदुस्थानमध्ये अशा पद्धतीची घटना आम्ही अजिबात खपवून घेणार नाही। आणि जे पक्ष मतांचं राजकारण करतात ह्या लोकांना पाठीशी घालून त्यांनी देखील त्यांची तोंड उघडावी आणि त्यांनी देखील या विषयाच्या बाबतीमधला निषेध करावा। ज्या पीडित मुली आहे त्यांच्या घरी जाऊन भेटावं, त्यांच्याशी बोलावं, म्हणजे त्यांना लक्षात येईल की कशा पद्धतीने षडयंत्र ह्या देशामध्ये चालू आहे। माझी तर मागणी राहील पुढे जाऊन की यांचं राष्ट्रीयत्व हे जे आहे ते रद्द करा। त्यांना कुठल्या मुस्लिम राष्ट्रामध्ये जायचं असेल तर तिथं जाऊ द्या अशा लोकांना, अशा देशद्रोह्यांना, आणि ह्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवा। ह्यांचं वकीलपत्र जर कोण घेत असेल तर त्यांना देखील मी सांगेल की आपण ह्यांचं वकीलपत्र सोडावं। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।